राज्यात बांगलादेशी घुसखोरांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शिधापत्रिका, आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील बनवून दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आलाय। महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकानं अटकेत असलेल्या घुसखोरांनी मिळवलेली कागदपत्र रद्द करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। विशेष म्हणजे पोलीस तपासात ही कागदपत्र बनावट, खोट्या माहितीच्या आधारे मिळवण्यात आल्याचं निष्पन्न झालंय। त्याचा उल्लेख देखील पत्रामध्ये करण्यात आलाय। मुंबईमध्ये 20 बनावट शिधापत्रिका सापडल्यात। राज्यभरातील ओळखपत्र पडताळणी व्यवस्थेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। हा प्रश्न काय आजपासूनचा नाही, गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे। पश्चिम बंगालशी देखील याचे अनेक कनेक्शन होते। तिथनं घुसखोरी करायचे, मग तिथे ते पुरावे तयार करायचे आणि मग ते देशामध्ये विविध राज्यामध्ये जायचे। तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या व्यक्तीकडे सगळे भारताचे तिथे पुरावे असायचे। मग ते पुरावे व्हेरिफिकेशन करणं, मग त्यांना तिथे त्यांना पकडणं, या सगळ्याच बाबींची आपल्याला चौकशी करावी लागत होती। व्याप्ती मोठी आहे, परंतु फक्त मुंबईत कारवाई होते आणि अनेक ठिकाणी होत नाही असं नाही। महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये आपण या कारवाई करतोय। जर का आमच्या पुरवठा विभागाकडे तक्रारी आलेला असून देखील त्याच्यावर कारवाई झालेली नसेल तर नक्की त्या बाबतीमध्ये योग्य ते आदेश देऊन आम्ही त्याची एन्क्वायरी करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करू। बांगलादेशी घुसखोर प्रकरणामध्ये 2024-25 साली 723 गुन्हे नोंदवण्यात आले। या गुन्ह्यांमध्ये 1237 जणांना अटक करण्यात आली। मुंबईमध्ये या संदर्भातील 572 गुन्ह्यांची नोंद आहे। या गुन्ह्यातील आरोपींची संख्या 868 एवढी आहे। तर मुंबई वगळता इतर महाराष्ट्रामध्ये या संदर्भातील गुन्ह्यांची संख्या 151 एवढी आहे। या गुन्ह्यामध्ये 369 आरोपींची नोंद पोलीस दप्तरी आहे। 2025 मध्ये मुंबईतील गुन्ह्यांची संख्या 224 वरून 348 झाली। मुंबईतील आरोपींची संख्या 314 वरून वाढून 554 पर्यंत पोहोचली। मुंबई बाहेरील गुन्ह्यांची संख्या 135 वरून 16 वर आली आहे।